नाजरीन अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। मैं हूं सैयद आबिद असलम, चीफ एडिटर, लीडर सियासत, उर्दू न्यूज़ चैनल बेंगलोर। मरकज़ी हुकूमत ने जो फ़ैसला लिया है कि राजीव गांधी खेल रत्न अवार्ड का नाम बदलकर मेजर ध्यानचंद रत्न अवार्ड रख दिया है, हम इसकी कड़ी मजम्मत करते हैं। ये बात प्रदेश कांग्रेस कमेटी के सदर डी.के. शिव कुमार ने कही। राजीव गांधी ने इस मुल्क के नौजवानों को वोट का हक दिया और इनकी हिम्मत अफजाई की और इनके लिए मुख्तलिफ प्रोग्राम और उनकी तरक्की के लिए बहुत सारे इक़दामात उठाए और जिनके सुधार और तरक्की के लिए जो इक़दाम उन्होंने की हैं वो हिंदुस्तान की तारीख़ के सुनहरी लफ्ज़ों में लिखा जाएगा। उन्होंने ज़िंदगी से लेकर अपनी मौत तक हिंदुस्तान में एक रेवोल्यूशन बर्पा किया। ऐसे अजीम शख्स का नाम बदलकर दूसरा नाम रखने की ज़रूरत क्या है? इन्हें मेजर ध्यानचंद रत्न अवार्ड जो दिया जा रहा है, हम इनके खिलाफ नहीं हैं या इनके नाम को दूसरा अवार्ड रखना चाहते हैं या इनके नाम से यूनिवर्सिटी शुरू करना चाहते हैं, अच्छी बात है। मगर जो नाम ऑलरेडी दे चुके हैं, इस नाम को बदलकर इनका नाम रखना अच्छी बात नहीं है। गांधी फैमिली के नाम से आपको जलन क्यों है, हसद क्यों है? आप क्यों बदलाना चाहते हैं? ये मुल्क की एकता, एकजहती, अमन व अमान और तरक्की और खुशहाली के लिए उन्होंने इस मुल्क के लिए अपनी जान तक कुर्बान कर दी है। गांधी फैमिली के नामों को बदलना ये अच्छी बात नहीं है। मरकज़ी हुकूमत और बीजेपी के लीडरों ने जो नाम बदलने की तहरीक शुरू की है, ये अच्छी बात नहीं है। ये देखते हुए कांग्रेस पार्टी खामोश नहीं बैठेगी। मरकज़ी हुकूमत से मुतालिबा करती है कि तुम्हारे रियासतों में सरदार वल्लभ भाई पटेल जो हमारा मुल्क का सरमाया है, इनके नाम से करोड़ों रुपयों का मुजस्सिमा तैयार किया गया। हमने कभी इनके खिलाफ नहीं। स्टेडियम का नाम बदलकर अपना नाम डाल लेना ये कोई अच्छी बात नहीं। सरदार वल्लभ भाई पटेल को आयरन मैन का खिताब समाज ने दिया और समाज ने इनको पुकारा, मगर आपने नामों को बदलकर इक़दाम उठा रहे हैं, ये अच्छी बात नहीं है। आज कर्नाटक में इंदिरा कैंटीन का नाम भी बदलना चाहते हैं और इंदिरा कैंटीन जो पिछली कांग्रेस की रियासत ने इस स्कीम को शुरू किया, इस प्रोग्राम को शुरू किया और ये नाम इसलिए रखा गया कि इंदिरा गांधी इस मुल्क की खातिर अपनी जान को कुर्बान दी और गरीब आवाम के लिए मुख्तलिफ प्रोग्राम, पॉलिसी, स्कीमें बनवाई और इस मुल्क के तरक्की में उन्होंने बहुत अहम रोल अदा किया। इनके इस अजीम खिदमत को हम भुला नहीं सकते। बीजेपी के कौमी जनरल सेक्रेटरी सी.टी. रवि की तरफ से रियासती हुकूमत को दी गई इस तजवीज़ को रियासत में इंदिरा कैंटीन का नाम बदल दिया जाए। कर्नाटका प्रदेश कांग्रेस कमेटी के सदर डी.के. शिव कुमार ने कहा है कि ऐसी किसी भी हिमाकत का नतीजा अच्छा नहीं होगा। इस सिलसिले में के.पी.सी.सी के दफ्तर में अखबारी नुमाइंदों से बात करते हुए डी.के. शिव कुमार ने कहा कि सी.टी. रवि ने जो तजवीज़ पेश की है, अगर हुकूमत ने इस पर अमल करने की कोशिश भी की तो कांग्रेस पार्टी के कायदीन और इसके वर्कर्स और इसके सपोर्टर्स खामोश नहीं बैठेंगे, बल्कि इसका जवाब बराबर दिया जाएगा।
उन्होंने मजीद कहा कि इस मुल्क के लिए इंदिरा गांधी की कुर्बानियाँ और गरीबों के लिए इनके मंसूबे मुल्क का हर कोई दानिशमंद शहरी इससे मुतारिफ है। उन्होंने कहा कि पहले रियासती हुकूमत इंदिरा कैंटीन का नाम बदल दे, इसके बाद पता चलेगा कि कांग्रेस कारकुन क्या कर सकते हैं। उन्होंने कहा कि कर्नाटक का वो हिस्सा चिकमंगलूर जहां से इंदिरा गांधी पार्लियामेंट के लिए नुमाइंदगी कर चुकी हैं, इस इलाके से आने वाला एक एमएलए की तरफ से इस तरह का बयान काबिल मजम्मत है। उन्होंने कहा कि हुकूमत की तरफ से इंदिरा कैंटीन में खाने की जो फराहमी की जा रही है, इसके लिए मयार की जल्दी ही वो जांच करेंगे। ನಿನ್ನೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ತೆಗೆದುಕೊಂಡಂತ ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ಅವರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಖೇಲ್ ರತ್ನ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದೆ. ಇದು ಖಂಡನೀಯ. ಇಡೀ ದೇಶದ ಯುವಕರಿಗೆ ಮತದಾನದ ಹಕ್ಕು ಮತ್ತು ಯುವಕರ ಪ್ರೋತ್ಸಾಹಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಯುವಕರ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಚಿಂತನೆಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಅವಕಾಶ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಕೂಡ ಅವರವರ ಬದುಕು ಬದಲಾವಣೆ ಆಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಏನೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಏಷೆಡ್ ಮಾಡದಿಂದ ಹಿಡಿದು ಕೊನೆಯವರ ಪ್ರಾಣ ಹೋಗುವವರೆಗೂ ಕೂಡ ಮತದಾನ ಹಕ್ಕು, IT ರೆವಲ್ಯೂಷನ್ನು ಎಲ್ಲ ಗಮನಿಸಿ ಅವ್ರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಖೇಲ್ ರತ್ನ ಅವಾರ್ಡ್ ಇಟ್ಟಿದೆ. ಧ್ಯಾನ್ ಚಂದ್ರ ಅವರು ನಮ್ಮ ದೇಶದ ಆಸ್ತಿ, ನಮ್ದೇನು ವಿರೋಧ ಇಲ್ಲ. ಅವ್ರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಏನಾದ್ರು ಪ್ರಶಸ್ತಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಲಿ, ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಲಿ, ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಲಿ. ಗಾಂಧಿ ಕುಟುಂಬದ ಹೆಸರುಗಳು ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ದೇಶದ ಐಕ್ಯತೆ, ಈ ದೇಶದ ಸಮಗ್ರತೆ, ಈ ದೇಶದ ಶಾಂತಿಗೋಸ್ಕರ ಪ್ರಾಣ ಬಿಟ್ಟಂತ ನಮ್ಮ ಧೀಮಂತ ನಾಯಕರುಗಳ ಹೆಸರನ್ನ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡಗಳು ಏನು ಹೊರಟಿದ್ದಾರೆ, ಇದನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಸುಮ್ಮನೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ನಾನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇನ್ನು ನೀವೇನು ಬೇಕಾದ್ರೂ ತೀರ್ಮಾನಗಳನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಈ ದ್ವೇಷದ ರಾಜಕಾರಣವನ್ನು ದಯವಿಟ್ಟು ಕೈಬಿಡಿ. ನಿಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಸರ್ದಾರ್ ವಲ್ಲಭಾಯ್ ಪಟೇಲ್ ಅವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ದೇಶದ ಆಸ್ತಿ. ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ನೀವು ಅವರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಸ್ಟ್ಯಾಚ್ಯೂ ಮಾಡಿದ್ರಿ. ಅವ್ರ ಹೆಸರಿದ್ದಂಥ ಸ್ಟೇಡಿಯಂನೇ ಚೇಂಜ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ತಮ್ಮ ಹೆಸರು ಹಾಕ್ಕೊಂಡ್ರಿ. ಇದು ದೇಶಭಕ್ತಿನಾ? ಸರ್ದಾರ್ ವಲ್ಲಭಾಯ್ ಪಟೇಲ್ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಐರನ್ ಮ್ಯಾನ್ ಅಂತ ಹೇಳಿ ನೀವು ಕರೆದಿರಲಿಲ್ಲ, ಸಮಾಜ ಕರೆದಿತ್ತು. ಸೊ ಹಂಗೆ ಇದು ಏನು ಬದಲಾವಣೆಗಳು ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಇದು ಸರಿ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿಯವರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಏನು ಕ್ಯಾಂಟೀನ್ ಇದೆ, ಅದನ್ನು ಕೂಡಲೇ ಬದಲಾಯಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ನ್ಯಾಷನಲ್ ಜನರಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಬಿಜೆಪಿಯವರು ಟ್ವೀಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ಗೆ ಅಡ್ವೈಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾವ್ಯಾರು ಕೈಗೆ ಬಳೆ ತೊಡ್ಕೊಂಡು ಇನ್ನ ಕೂತಿಲ್ಲ. ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿಯವರು ದೇಶಕ್ಕೆ ಮಾಡಿದಂಥ ತ್ಯಾಗ, ಕೊಟ್ಟಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಬಡ ಜನತೆಗೆ ಕೊಟ್ಟಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಇದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕ ಕೂಡ, ಪ್ರಜ್ಞೆ ಇರೋಂಥ ನಾಗರಿಕ ಕೂಡ ಇವತ್ತು ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿಯವ್ರನ್ನ ಹೆಸರನ್ನ ನೆನೆಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಮುಟ್ಲಿ, ಆಮೇಲೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು